नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील चेंबूर या ठिकाणी आणि तिथल्या माहुल गावात आपण इथे आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत, आपल्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, इथे मला तुम्हाला एक कथा सांगावीशी वाटते. ती अशी की एकदा देव आणि दानवांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन झाले आणि त्या मंथनातून हलाहल विष आले आणि ते विष प्राशन करण्याची विनंती सगळ्यांनी आपल्या महादेवांकडे केली, कारण तेच एक असे होते की ते विष पचवू शकले असते. पण तुम्हाला माहिती आहे, आपले महादेव म्हणजे हे भोळे शंकर होते. त्यांनी सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ते विष प्राशन केले, पण आदिमाया पार्वतीने ते विष त्यांच्या कंठातच अडवले आणि तेव्हापासून त्यांचा कंठ म्हणजे त्यांचा गळा हा निळा पडला आणि तेव्हापासून आपण आपल्या महादेवांना नीलकंठ असं सुद्धा म्हणतो. ज्यांनी सृष्टीच्या कल्याणासाठी विष पचवले अशा आपल्या महादेवांचा लाडका महिना म्हणजे श्रावण, आणि हा श्रावण महिना साजरा करण्यासाठी या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. चला तर मग साजरा करूया आपला हा विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पण या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणार, हो की नाही? चला तर मग जाऊया ह्या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग. अर्चना शशिकांत कोली. माहेर कुठलं? माहुल. माहुल. आणि सासर? माहुल. सासर पण माहुल, माहेर पण माहुल. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? मच्छीला जातात. अच्छा, मासे हा पकडायला वगैरे वगैरे. छान, वा, व्हेरी गुड. आणि होरे आहेत. अच्छा, काय सांगते? हो हो, व्हेरी गुड. त्या होऱ्यांची नाव पण ठेवली असतील. हा, काय नाव आहे? ज्ञानेश, हा, मुक्ताई हा, आणि गणेश, हा, अशी नाव आहेत होऱ्यांची. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? आमचा बाबा पहिला इथे नेव्हीत कामाला होता. ते यायचे संध्याकाळी कामावरून सुटले तर गावात असे दारूचे धंदे असायचे, तिथून पिऊन यायचे. तर पिऊन यायचे तर आम्हाला खूप भीती वाटायची. आले तर आमच्या आईला असेच मारायचे, मग आम्ही बघून लपायचो. मग अशी व्यवस्थित होते. एक दिवस का आमचे वडील वाढले, खूप आम्ही एक कष्ट काढले. आईने आम्हाला कसं कसं वाढवलं. आम्ही शाळेत पण नाही शिकलो. एकच भाऊ आहे, दुसऱ्यांच्या मजुरी करायची. तो पहिला नाही खायचा, पण आम्हाला पहिला द्यायचं. असे खूप आम्हाला, आणि असे जेवायला पण आम्हाला नीट जेवण नसायचं. भातामध्ये मसाला टाकून असे कालवून आम्हाला खायचो. आमची एक बहीण होती, त्यांनी पण आमचं खूप रक्षण केलं, सांभाळ केला त्या बहिणीने. हो, बहिणीने. खूप धन्यवाद त्या बहिणीचं. बालपण सगळं आपल्या कष्टामध्ये. आईला काही लक्ष नाही लावायला भेटलं. आमची आई उरणला जायची, सकाळी 2ला जायची तर संध्याकाळी 6ला यायची. मग ती बहीणच आमची आई असेल. पण असं नसेल की आई आणि तो भाऊ पण आमच्या बापासारखा आम्हाला सांभाळले त्यांनी. वा. पण ताई, जेव्हा आई होती किंवा जेव्हा बाबा होते तुझे, तेव्हा काही गोष्टी मनात खूप इच्छा असून सुद्धा त्यांना काही बोलता आलं नाही. आज या माध्यमातून तू त्यांना सांगशील, काय त्यांना सांगावं असं वाटतंय? आईला असं सांगावं, असं धन्यवाद, तुने आमचा एवढं पालन केलं, आमच्यासाठी खूप कष्ट केलं, तुला खूप खूप मनापासून आभार. वा ताई, तू अशीच खूप छान सुखात आनंदात राहत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ताई, तू बसू शकतो. या आपल्या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. चला तर सुरू करूया आपला हा पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत खुर्ची. आपण लहानपणापासून खेळत आलेलो, पण ही थोडी जरा वेगळी आहे. ती अशी की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या तायांनी नाचायचे, धावायचं किंवा चालायचं नाही, तर नाचत नाचत फिरायचे आणि नाचत नाचत आपली खुर्ची पटकवायची. ठीक आहे? हा, आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं करायची आहे. भांडणं झाली तर मी आहे सोडवायला. चला तर मग सुरू करूया आपला हा पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज.
या गोदांड्यावर ना बोलते नवरा पुन्हाचा येतो, या गोदांड्यावर बोलते नवरा कुणाचा येतो. त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक. पायी पैंजण गो वाजती झुंझुन छुन पाय पाय गण गो वाजते झुन झुन. त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत, त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत. त्याने उडविले दारू बोले, त्याने उडविले दारू बोले. त्याने उडविले दारू बोले. हा लवकर 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 लवकर. हा लवकर ताई ताई धाव लवकर. हा इथं 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 ताई एक साईडला इथं या साईडला इथं एक 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 खुर्ची इथं. हा हे एक एक काय झालेलं आहे, काय झालेलं. ते होती तर इथे चेअर दिसली तर मी बसली. अच्छा चेअर दिसला तर तुम्ही बसलात आणि तुमचं म्हणणं आहे की त्या मागे आल्यात, म्हणजे ही खुर्ची तुमची असं तुमचं म्हणणं. नाही असं काय नाही, हो जाऊ दे माझी. जाऊयात त्या तुमच्या. हो मग जाऊ दे हा खेळ त्यांच्याकडे. चालेल. हा घरातल्या घरात भांडणं नको रे बाबा. हा नक्की सांगा कोणाची खुर्ची आहे. माझीच. तुम्हाला असं वाटतं ही खुर्ची तुमची आहे तर तुमची आहे, असं काही नाही. तुम्ही बोलताय तर माझीच आहे. हो ना तुमचीच आहे ना. ओके आणि निर्णय असा आहे ही खुर्ची आहे या ताईंची. तुम्ही मागे येऊन बसलेला आहात, तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे मी हारणार नाही. मी हारणार नाही हे आपल्या खेळाचं नाव आहे. आणि तो खेळ असा आहे की तुम्ही बघताय की 5 तया ह्या साईडला आणि 5 तया ह्या साईडला अशा उभ्या आहेत, एकमेकांसमोर उभ्या राहणार. आणि म्युझिक सुरू झाल्यानंतर ज्या ताईच्या हातामध्ये हा हार असेल सुरुवातीला, ती ताई हार तिला जी हवी आहे तिला असं वाटतं की तिने यातून बाहेर पडावं या खेळातून. हा तिने त्या ताईच्या हातामध्ये जाऊन हा हार द्यायचा आहे आणि त्या ताईने दुसरीच्या हातामध्ये द्यायचंय असं. हा आणि जेव्हा म्युझिक थांबेल, म्युझिक थांबल्यानंतर ज्या ताईच्या हातामध्ये हा हार असेल ती ताई बाद. ओके अशा 5 ताया बाद होणार आहेत. तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि म्युझिक प्लीज. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. काय झालं. कोणीतरी एक बाद होणार होतं, मी बाद झाली. आनंद आहे मला, कारण की कोणीतरी जिंकावं पण ना. हे नुसतं मनात आहे, चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. नाही नाही मनापासूनच आहे. मनापासून आहे. हो, हो. व्हेरी गुड, क्या बात आहे ताई, तू बाद झालेली आहेस. हा आमचा हार दे बरं. हा तिथे बसून घे. Very good. क्या बात आहे. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से बघा म्युझिक थांबेला इथे येता. काय झालं. काय नाही झालं. काय नाही झालं. एकदा जोरदार टाळ्या ताई, तुम्ही बाद झालेला आहात, तुम्ही बसू शकता. जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे.
तुम्ही बाद झाल्यात बसू शकता. आमचा हार द्या इथं. काय झालं? आउट झाले. आउट झाले, हरकत नाही. पण एकदा करता करता आउट हे पाहते एकदा जोरदार टाळ्या. खूप छान नृत्य करत होती ताई, व्हेरी गुड. आणि आता शेवटची एक ताई बघूया कोण आहे ती बाद होते. म्युझिक प्लीज. एक सांगू का, ही जी ताई आहे, ही ताई जी काय अगदी जे काय छान स्टेप्स करत होती आणि मस्त एन्जॉय करत होती, कारण ती इतकी गोड नाचत होती. हा हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अरे शाहरुख खान, हाँ काजोल किधर है तुम्हारा? आणि अशा पद्धतीने ह्या 5 ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. मी हारणार नाही या आपल्या खेळातून 5 ताया आलेल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या समोर एक भांड आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या पाकळ्या आहेत. हा नारंगी आहेत, लाल आहेत, पिवळ्या आहेत, सफेद आहेत. ह्या ज्या पाकळ्यांमधून, वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्यांमधून सफेद रंगाच्या पाकळ्या तुम्हाला निवडायच्या आहेत आणि जास्तीत जास्त निवडायच्या. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं आणि 2 मिनिटात जास्तीत जास्त सफेद रंगाच्या पाकळ्या निवडायच्या आहेत. जी ताई जास्तीत जास्त पाकळ्या निवडेल हा ती असेल पहिली, त्याच्यानंतरची दुसरी. अशा 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. चला तर सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. मस्त, व्हेरी गुड. कसं वाटते तरी पाकळ्या निवडताना ताई? दिसत नाही, जरा चष्मा आहे मला. दिसत नाही, चष्मा आहे म्हणतायत. पचास तोला देखो 50 तोला. कैसे निवड रही है पाकळ्या. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचं थांबायचं, बस बस, वेळ संपलेली आहे आणि आता ह्या सगळ्या मोजाव्या लागणार. सगळ्यात जास्तीच्या पाकळ्या ज्या ताईने निवडलेल्या आहेत ती ताई आहे ही ताई, जिने 106 पाकळ्या निवडलेल्या आहेत. आणि त्यानंतरची विजेती आहे, तिने ज्या पाकळ्या निवडलेल्या त्या आहेत 99 पाकळ्या निवडलेल्या आहेत. आणि ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे, 50 तोला आलेला आहे. खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं आणि तुमचं सुद्धा अभिनंदन. तुम्ही सुद्धा खूप छान खेळलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघींचं. एकतर आधी दोन्ही ताया शेवटच्या खेळामध्ये आल्या तर तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुमच्यापैकी होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आता 2 ताया अगदी आपल्या ह्या शेवटच्या खेळापर्यंत आलेल्या आहेत, तर आपण त्यांच्याशी जरा गप्पा करणार आहोत. ताई, तुझं नाव सांग. सौभाग्यवती चेतना जयेश पाटील. हो हो, क्या बात आहे. काय सांगशील ताई, माहेर कुठलं? वेसावा कोलीवाडा आणि सासर? माहुल कोलीवाडा. वा, व्हेरी गुड.
श्रावण महिना आपला हा सुरू आहे. हा कसं म्हणजे काय असतो श्रावणाबद्दल काय आठवणी सांगशील आपल्या माहेरच्या किंवा काही? श्रावण बोलला की सगळ्यात पहिला सण डोक्यात येतो तो गणपतीचा. हा. कारण गणपतीमध्ये जी माहेरी मजा असते ती सासरी नसते. कितीही सासूनी प्रेम दिलं पण आईचं प्रेम प्रेम असते आणि बाप्पाचं प्रेम प्रेम असते. ते दोन्हीही वेगळे आहेत आणि ते सासरी नाही भेटत. आणि आता ही ताई, ताई तुझं नाव सांग. माझं नाव सौ कोमल हरेश्वर माहुलकर, माहेर कुठलं बेलापूर, आणि सासर? माहुली. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 8. 8 वर्ष. हो. प्रगती आहे ना 5 वर्षाची प्रगती. अहो म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय, त्यांना प्रमोशन मिळालं की नाही? हा, एका घराची 2 घरं झाली की नाही बा? हो, तेच झालं. ही मी काय सांगते 5 वर्षाची प्रगती झाली ना. ठीक आहे, चांगले, छान आहे, प्रगती छान आहे, हरकत नाहीये. या शेवटच्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळ असा आहे की हा पलेता आहे. पलेता काय नाव आहे? पलेता. काय आहे हा? पनेता. 50 तोला ऐकत नाही बाबा. खेळाचं नाव कळलं. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर एक ताट पण आहे. हा ताई, तुझ्या समोर पण एक आहे ताट. पलेता पण दिलेला आहे. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे पत्ते आहेत ते पत्ते असे त्या डिश मध्ये ठेवायचे, टाकायचे असे. ओके. हा 2 मिनिटाचा अवधी असेल. पण हा खेळ तुम्हाला वाटतोय तितका सोपा नाहीये, कारण इथे एक ट्विस्ट आहे. आणि तो ट्विस्ट असा आहे की हे पत्ते तुमच्या ह्या डिश मध्ये घेण्या आधी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे आणि मग हे पत्ते आपल्या तुमच्या या डिश मध्ये घ्यायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते या डिश मध्ये गोळा करेल ती असणार आहे विजेती. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश. हा ओके. शाबाश. हा ओके. शाबाश, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. थांबायचे. आणि पत्ते फ्राय करून आलेले आहेत. हा, पत्ते फ्राय करून आलेले आहेत. आणि ज्या ताईने पत्ते जास्तीत जास्त फ्राय केलेले आहेत, निर्णय तुमच्या समोर आहे. मी काय निर्णय लावणार आहे आता, आणि त्याच्यामुळे विजेती झालेल्या या खेळाची ही ताई. क्या बात है, व्हेरी गुड. आणि या खेळाची उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. उपविजेती झालेली आहेस. कसं वाटतंय तुला? खूप बरं वाटते. ऍक्च्युली असं वाटते की दिवसात ना काहीतरी अचीव केलं. अरे वा, क्या बात. आय मीन घरातल्या बायका सतत म्हणजे सकाळपासून काम करत असतात. कोणीही क्रेडिट देत नाही. आय थिंक आय गॉट सम क्रेडिट फॉर द डे. हो, व्हेरी गुड. आणि याच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी झालीस तू? जाम भारी. जाम भारी. बोल. हा
पण कसं वाटते खेळ खेळून? खूप छान. खूप छान. हो. अगदी माहेरी आल्यासारखं वाटते. हो, हो. आल्यानंतर. हो नक्की. नक्की. सगळ्यात पहिल्यांदा कोणाला फोन करून सांगणार आहे? मम्मीला मम्मीला. काय सांगणार मम्मीला? मम्मीला सांगून पहिला नंबर आले बरं माझा. आलाय का? हुकमाची राणी झालीस असं हो, नक्की सांगायचं. नक्की. क्या बात आहे ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी काढतो तुझ्याबरोबर. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहे. क्या बात आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो काय आनंद आहे ना, ते बघून खरंच खूप छान वाटतं. मंडळी, तुम्हाला सुद्धा मजा आली की नाही आजच्या भागामध्ये? एक इथे खरंच अगदी मनापासून सांगावं असं वाटतं की आपल्या शिवशंकराचे परम भक्त होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि आपल्या मावळ्यांचा युद्धमंत्र सुद्धा होता, हर हर महादेव. तो जयघोष आपण करूया आणि आजच्या भागाची सांगता करूया. बोला, हर 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 महादेव.